संपूर्ण विश्वाला सुख, शांती, मानवता तथा दुःखमुक्तीचा आर्य संदेश देणारे विश्व शांतीदूत महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध यांना त्रिवार अभिवादन करतो। तथागतांनी समग्र मानवजातीच्या दुःखमुक्तीसाठी उपदेशिलेला महान सद्धम्म अर्थात बौद्ध धम्म तथा या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांद्वारा स्थापित सदा पूजनीय भिक्खू संघ, या पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतो। अमर्याद त्याग प्रभावामुळे या भारतभूमीला बुद्धभूमीचे रूप पुन्हा एकदा प्राप्त झालं, असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक, तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते प्रज्ञासूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहू। आजच्या या मंगलमय प्रसंगी संघरत्न बुद्धविहार मयूर पार्क औरंगाबाद या ठिकाणी उपस्थित आपण सर्व धम्म उपासक धम्म उपासिका, आपल्या सर्वांप्रती मी सर्वप्रथम अनंत मंगल कामना अर्पण करतो आणि आजच्या या वर्षावासकालीन धम्मदेसनेला सुरुवात करतो। उपस्थितांनो, कालच्या धम्मदेसनेमध्ये दीघ निकाय या ग्रंथातील ब्रह्मजाल सुत्त आणि या ब्रह्मजाल सुत्तामधील अगदी सुरुवातीचा जो भाग आहे, भगवान बुद्धांमध्ये जे सामान्यशील आहे, ज्याला आपण चुल्लशील म्हटलेलं आहे, पृथकजन किंवा सामान्य लोक भगवान बुद्धाची कशी प्रशंसा करतात की भगवान बुद्ध कधी हिंसा करत नाहीत, भगवान बुद्ध कधी चोरी करत नाहीत, बुद्ध कधी व्यभिचार करत नाहीत, बुद्ध कधी खोटं बोलत नाहीत, बुद्ध कधी निंदा नालस्ती करत नाहीत, चुगल्या चहाड्या करत नाहीत, बुद्ध कधीही व्यर्थ बकवास करीत नाहीत, बुद्ध हे एकाहारी आहेत, म्हणजे एकच वेळ जेवण करतात, बुद्ध कधीही नच्च गीत वादित विसुख दस्सना माला गंध विलेपन धारण मंडन विभूषण ठाणा अशा प्रकारचं कर्म करीत नाहीत, किंवा बुद्ध कधीही उंच किंवा महागड्या आसनावरती बसत नाहीत, बुद्ध कधीही तौल तराजूमध्ये कोणाला फसवीत नाहीत, बुद्ध कधीही खोट्या सोन्या चांदीच्या नाण्यांचा व्यवहार करीत नाहीत। अशा प्रकारे पृथकजन सामान्य लोक भगवान बुद्धांमध्ये असणाऱ्या या चुल्लशील, याला चुल्लशील म्हटलेलं आहे, म्हणजे सामान्य, हे सामान्यशिला बुद्धामधलं, तर पृथकजन या सामान्यशिलाची प्रशंसा करतात, स्तुती करतात आणि मग बुद्ध धम्म संघाची प्रशंसा करतात। तर बुद्ध काय म्हणतात की भिक्षूंनो, जर कोणी अशाबद्दलही जर प्रशंसा करीत असेल तर तुम्ही भारावून जाऊ नका, तुम्ही अति आनंदित होऊ नका, तुम्ही अत्यंत हर्ष उल्हासित होऊ नका, कारण अति आनंदित होणे, अति भारावून जाणे हे सुद्धा तुमच्या दुःखमुक्तीच्या मार्गामध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो। अशा प्रकारे सामान्य जन म्हणजे पृथक लोक, पृथक जन भगवान बुद्धांमध्ये असणाऱ्या सामान्यशिलाची प्रशंसा करतात, असं भगवान बुद्धांनी त्यामध्ये सांगितलेलं आहे। तर इथपर्यंत आपण कालच्या धम्मदेसनेमध्ये बघितलं, ब्रह्मजाल सुत्त आहे, अतिशय कठीण सुत्त आहे, पण त्याला आपण साध्या सोप्या भाषेमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत। आजच्या धम्मदेसनेमध्ये त्याचा जो पुढचा भाग आहे, म्हणजे काल आपण बुद्धांमध्ये कोणतं सामान्यशील आहे ते बघितलं, अगदी त्याप्रमाणे भगवान बुद्ध पुढे जाऊन असे म्हणतात की भिक्षूंनो,
ज्याप्रमाणे पृथक जन भगवान बुद्धांमधील चुल्लशिलाची प्रशंसा करतात, त्याप्रमाणे पृथक जन भगवान बुद्धांमध्ये असणाऱ्या मध्यमशिलाची सुद्धा प्रशंसा करतात. मध्यमशील, ज्याला मध्यमाशील असं म्हटलेलं आहे, मध्यमशिलाची पण प्रशंसा करतात. ते कोणते मध्यमशील आहेत असे, म्हणजे बुद्धांमध्ये असे कोणते मध्यमशील आहेत की ज्याची हे सामान्य लोक भरभरून प्रशंसा करतात, भरभरून स्तुती करतात? तर ते सामान्यशील. त्यानंतर मध्यमशील कोणता आहे? आजच्या धम्मदेशनेमध्ये हे जे बुद्धांमधलं मध्यमशील कोणतं आहे ते आपण आजच्या धम्मदेशनेमध्ये पाहणार आहोत. पुढे भगवान बुद्ध असं म्हणतात, आता मला हे मराठीमध्ये ग्रंथ सापडला बघा, कारण माझ्याकडे जे तुम्हाला मागे दाखवला तर तो हा ग्रंथ हिंदीमध्ये आहे. हा दीघनिका स्वामी द्वारकादास शास्त्री यांनी हिंदीमध्ये ट्रान्सलेशन केलेलं आहे. हा एक ग्रंथ आहे बघा मराठीमध्ये. हे याचे अनुवादक आहेत प्राध्यापक राजवाडे यांनी एक पुस्तक प्रिंट केलेलं आहे. कौशल्या प्रकाशनचं पुस्तक आहे हे, औरंगाबाद कौशल्या प्रकाशनचं सुंदर पुस्तक आहे. ज्यांना कुणाला सीलखंदक वग्ग यामध्ये जे काही 13 सुत्त आहेत ते जर वाचायचे असतील तर हे पुस्तक थोडंसं चांगलं आहे वाचण्यासाठी. मराठीमध्ये तुम्ही हे पुस्तक तुम्ही वाचू शकता. तर या पुस्तकाचा रेफरन्स घेऊन आपण थोडंसं हे मध्यमशील वाचण्याचा प्रयत्न करू. तर भगवान बुद्ध पुढे काय म्हणतात त्या भिक्षूंना की भिक्षूंनो, ज्याप्रमाणे कित्येक श्रमण व ब्राह्मण श्रद्धेने दिलेली भोजन घेऊन मूलबीज, स्कंदबीज, ग्रंथीबीज, अग्रबीज, बीजबीज या प्रकारची बीजांना आणि वनस्पती यांना त्रास देतात, त्या प्रकारे बीजे आणि वनस्पती यांना त्रास देण्यापासून श्रमण गौतम हे नेहमी अलिप्त राहतात. काय म्हटलेलं आहे की इतर जे काही श्रमण आणि ब्राह्मण आहेत किंवा परिव्राजक आहेत ते काय करतात? लोकांकडचं भोजन ग्रहण करतात, लोकांकडून ते भोजन ग्रहण करतात आणि ते वनस्पतींना त्रास देतात, बीजांना त्रास देतात. जसं याच्यामध्ये त्या काळातले काही शब्द आलेले आहेत. आता हे नवीन नवीन शब्द तुम्हाला वाटले नवीन नवीन शब्द आहेत, पण हे शब्द थोडंसं ऐकून पण घ्या. काही काही शब्द मला पण माहीत नाहीत, पण काही काही शब्दांचा अर्थ तुम्हाला सांगतो. इथं म्हटलेलं आहे की काही काही श्रमण ब्राह्मण परिव्राजक श्रद्धेनं दिलेले भोजन तर करतात, पण भोजन केल्यानंतर त्याच्यानंतर ते काय करतात? त्रास देतात. कोणाला? मूल बीज. बीज म्हणजे काय? जे जमिनीमध्ये पेरतात ना बीज, शेतकरी जे बीज पेरतात किंवा कोणी जरी जे जमिनीमध्ये बीज पेरतात त्या बीजांना त्रास देतात. कशा प्रकारे? बघा, मूलबीज. मूलबीज याचा अर्थ होतो की ज्या वनस्पतीची जी बीज आहेत आपण जमिनीमध्ये पेरतो ते मूलबीज आहे. त्यानंतर स्कंदबीज. स्कंदबीज म्हणजे ज्याचे जे स्कंदबीज आहे म्हणजे ज्याचे जे मूळ आहेत तेच त्याचं बीज असते. जसं अद्रक, हळद याचे बीज जे आपण लावतो ते कुठं उगवते? त्या बीजामध्येच हळद अद्रक उगवते ना, त्याला स्कंदबीज असं म्हटलेलं आहे. स्कंदबीज. ग्रंथीबीज. ग्रंथीबीज म्हणजे बांबू किंवा ऊसाचं झाड, ऊस कशी आहे बांबू किंवा ऊस असं उगवतात बघा, त्याला ग्रंथीबीज म्हटलेलं आहे. अग्रबीज, बीजबीज म्हणजे हे बीजांचे प्रकार आहेत. त्या काळामध्ये शेतकरी या बीजांचं रोपण करायचे. तर इथं म्हटलेलं आहे की अशा प्रकारे श्रमण किंवा एखादी कोणी परिव्राजक लोकांकडचं भोजन ग्रहण करतात, पण ते या मूलबीज, स्कंदबीज, ग्रंथीबीज, अग्रबीज, बीजबीज अशा प्रकारच्या बीजांना किंवा छोट्या छोट्या वनस्पतींना त्रास देतात. परंतु श्रमण गौतम अशा प्रकारच्या बीजांना किंवा छोट्या छोट्या रोपटे वनस्पती झाडांना सुद्धा त्रास देत नाहीत. भगवान बुद्ध कधी कोणत्या बीजांना, कोणत्या बीज फलांना, कोणत्या झाडांना, कोणत्या रोपट्यांना कधीही त्रास देत नाहीत. त्यानंतर काय म्हटलेलं आहे? ज्याप्रमाणे कित्येक श्रमण व ब्राह्मण श्रद्धेने दिलेली भोजन घेऊन अन्न, पान, वस्त्र, यान, शयन, गंध, आमिष
इत्यादींचा संग्रह करून त्याचा उपभोग घेतात. अशा प्रकारच्या संग्रह करण्यापासून आणि त्यांचा उपभोग घेण्यापासून भगवान बुद्ध हे नेहमी अलिप्त राहतात. किती मोठा फरक आहे बघा. म्हणजे जे कोणी परिव्राजक आहेत, श्रमण आहेत, ब्राह्मण आहेत, परिव्राजक आहेत, साधू संन्यासी आहेत, त्या सर्वांपेक्षा भगवान बुद्धांचं शील किती वेगळं आहे. भगवान बुद्ध किती शीलवान आहेत हे तुम्हाला याच्यातून समजेल. इथं सांगितलेलं आहे की कित्येक साधू संन्यासी, कित्येक श्रमण तुमच्याकडचं भोजन घेतील, भोजन करतील, पोट भरून जेवण करतील, पण जेवण केल्यानंतर काय करतात ते अन्न जमा करतात. पान, वस्त्र पण जमा करतात. खूप सारे वस्त्र जमा करतात. राहण्यासाठी आपल्याला काय फक्त 1-2 जोडीच कपडे लागतात. संन्याशांची गोष्ट वेगळी आहे. जसं भिक्षूंना सुद्धा भगवान बुद्धाने नियम घालून दिलेला आहे 3च चिवर वापरण्याचा. 3 चिवरामध्ये आपलं काम भागून जाते. अधिकचे चिवर जमा करू नका असं बुद्धाचा विनय आहे. पण अनेक श्रमण, अनेक परिव्राजक, अनेक साधू संन्यासी अन्न जमा करतात, पान जमा करतात, वस्त्र जमा करतात, यान शयन जमा करतात. शयन म्हणजे झोपण्याचं आसन, ते पण जमा, म्हणजे संग्रह वृत्ती. येऊ द्या म्हणतात, ही संग्रह वृत्ती आहे. त्याच्यानंतर गंध म्हणजे परफ्यूम, सुगंधित द्रव्य, वेगवेगळ्या प्रकारच्या शरीराला लावल्यानंतर शरीराचा वास येतो, अशा प्रकारचे गंध जमा करतात. त्यानंतर आमिष म्हणजे काही वस्तू, कोणी जर वस्तू दिल्या लगेच जमा करून ठेवायच्या, अशा वस्तूंचा सुद्धा संग्रह करतात आणि ते संग्रह करून त्याचा भरगच्च उपभोग घेतात. परंतु अशा प्रकारच्या वस्तूंचा संग्रह करण्यापासून आणि त्यांचा उपभोग घेण्यापासून श्रमण गौतम म्हणजे भगवान बुद्ध हे नेहमी अलिप्त राहतात. म्हणजे तुम्हाला या मध्यम शिलामध्ये हे समजून येईल की जे कोणी साधू संन्यासी परिव्राजक श्रमण आहेत त्यांच्यापेक्षा श्रमण गौतम म्हणजे भगवान बुद्ध किती वेगळे आहेत. त्यांच्या आचरणामुळे ते वेगळे आहेत, त्यांच्या विनयामुळे ते वेगळे आहेत, त्यांच्या नियमांमुळे ते वेगळे आहेत, त्यांच्या शील चारित्र्य सदाचारामुळे भगवान बुद्ध वेगळे आहेत. हे इथे सांगितलेलं आहे बघा. पुढे काय म्हणतो भगवान बुद्ध, ज्याप्रमाणे कित्येक श्रमण व ब्राह्मण श्रद्धेने दिलेली भोजन घेऊन सुखदायक दर्शन घेण्यात वेळ वाया घालवतात, अयोग्य अशा गोष्टी पाहण्यामध्ये आपलं जीवन व्यर्थ करतात. अयोग्य अशा गोष्टी, जसं आपण शीलग्रहण करतो ना, विसुख दस्सना वेरमणी. विसुख म्हणजे हे डोळ्याला पाहताना चांगलं वाटते. उपोषण ग्रहण केल्यानंतर विसुख दस्सना वेरमणी असते, म्हणजे सुखदायक दर्शन सुद्धा घ्यायचं नसते. पण इथे सांगितलेलं बघा, अनेक श्रमण, अनेक परिव्राजक, अनेक साधू संन्यासी काय करतात, तुमच्याकडचं भोजन घेतील, तुमच्याकडे तूप रोटी खातील, तुमच्याकडचं पोटभर जेवण करतील आणि काय करतात ते बघा, ते काय करतात, ते भोजन घेऊन नृत्य करतात, नाचतात ना. एक नाचणारा असा दिल्लीच्या तिहाड जेलमध्ये आहे ना, अनेक आहेत ना, नाचतात ना, स्वतः पण नाचतात, दुसऱ्याला पण नाचवतात. बुद्ध नाचत नाहीत कधी, नृत्य करतात, गीत गातात, गीत सुद्धा गातात. तबला पेटी घेतली की आपलं ईश्वराचं नाम जप करतात, गीत गातात, ते त्यांची पद्धत आहे. गीत गाणे, वादन वाजवणे, अनेक श्रमण परिव्राजक वादन सुद्धा वाजवतात. तुम्ही जर कधी रेल्वेनं गेले, बसमध्ये गेले, बस स्टँडला, रेल्वेला, कधी कुठेही सापडतं बघा. हे सुरू करतात, आपलं ढोलक सुरू करतात, देवाच्या नावानं गाणे म्हणतात, भीक मागतात, तुमच्याकडून ते दान घेतात, वादन वाजवतात. प्रेक्ष याचा अर्थ होतो नाट्यप्रयोग. प्रेक्ष म्हणजे नाटक करतात. एखाद्या देवाचा अवतार घेणं, एखाद्या ईश्वराचा अवतार घेणं आणि तुमच्यासमोर उभं राहणं. तुम्हाला वाटते खरोखर देवाला वाटायचं, खरोखर वाटते देवच आला, लगेच तुम्ही त्याला काहीतरी दान देता, भोजन करता. श्रमण गौतम असं कधी करत नाही, कोणाचं नाटक करत नाही श्रमण गौतम. प्रेक्ष आख्यानाचा अर्थ होतो काहीतरी आख्यायिका सांगायची. आख्यायिका, भाई तुझ्या घरामध्ये दुःख आहे, देव तुझं भलं करणार, असं काहीतरी आख्यान करतात ना लोक, त्याला आख्यान करणं म्हणतात. श्रमण गौतम कधी आख्यान करत नाही बघा, म्हणजे अशी कधी भीती दाखवत नाहीत. आख्यान करणे, पाणीस्वर करणे, पाणीस्वर करणे. पाणीस्वर याचा अर्थ होते, म्हणजे त्या काळामध्ये अशी पद्धत होती, कास्य असते ना, कास्य धातू, कास्य धातूचे
भांडं घ्यायचं आणि त्याला असं उलटं करून त्याच्यावरती असा थमथम असा आवाज करायचा, असा आवाज करायचा. त्या काळी ती पद्धत होती. लोक त्याला काहीतरी भाळून जायचे, काहीतरी असं वेगळं कर्मकांड करत आहे म्हणून. त्याला पाणीस्वर असं म्हणतात. श्रमण गौतम तशा प्रकारे सुद्धा पाणीस्वर करत नाहीत. त्यानंतर वेताल, वेताल, वेताल याचा अर्थ होतो मोठमोठ्या आवाजामध्ये गाणं म्हणणे. वेताल, वेताल. कुंभ, कुंभथुन, कुंभथुन याचा अर्थ होतो कुंभ म्हणजे मातीचं, काय म्हणतात तुम्ही त्याला, मातीचं मडकं घ्यायचं, त्याच्यामध्ये थोडासा कोळसा टाकायचा, त्याच्यावरती काहीतरी टाकायचं अत्तर वगैरे, त्याच्यातून तो धुवा निघतो आणि मग तुम्हाला असं कसं करतात. माणसाला वाटते काय काय करतो बा हा, माझं हे घे म्हणजे दहा मध्ये कुंभ कर, त्याला म्हणतात कुंभथुन. श्रमण गौतम अशा प्रकारे कुंभथुन सुद्धा करत नाहीत. सोमन, सोमनकारक, सोमनकारक म्हणजे काहीतरी मंत्रतंत्र म्हणणे. सोमनकारक. चंडाळ, चंडाळ, चंडाळ याचा अर्थ होतो लोखंडाच्या गोळ्यांनी काहीतरी आवाज करणे. ते त्या काळातल्या पद्धती आहेत, म्हणजे लोकांना, सामान्य लोकांना भाळवण्याच्या पद्धती आहेत. चांडाळ. वंश, वंश याचा अर्थ होतो बांबू घेऊन बांबूवर खेळ करणे. ते मदारी लोक असतात ना, बांबू बांधतात, त्याच्यावर खेळ करतात, ते सुद्धा पद्धत आहे, बांबूवर खेळ करणं. धोपण, धोपण, धोपण याचा हा जो अर्थ आहे बुद्ध काळामध्ये, धोपण हा शब्द वापरायचे एखाद्या मेलेल्या म्हणजे मेलेल्या माणसाला, म्हणजे तो माणूस मेला होता, त्या मेलेल्या माणसाला काहीतरी मंत्र तंत्र म्हणून जिवंत करणे. तो जिवंत होणार नाही, पण काहीतरी मंत्र तंत्र म्हणायचं, त्याला जिवंत करायचं, अशाला धोपण असं म्हटलेलं आहे. भगवान बुद्ध असं कधी करत नाहीत. काही काही धर्मामध्ये अशी पद्धत आहे. आता पद्धत म्हणा, काही म्हणा, ख्रिश्चन धर्मामध्ये असं मी बघितलेलं आहे. मेलेल्या माणसाला सुद्धा मंत्र तंत्र काहीतरी म्हणायचं, त्याला जिवंत करण्याचे आमच्याकडे बल आहे म्हणतात. अनेक लोक करतात. भगवान बुद्ध कधी असं करतात बघा. हस्तियुद्ध, हत्तींचं युद्ध, अश्वयुद्ध म्हणजे घोड्यांचं युद्ध, महिष युद्ध म्हणजे म्हशींचं युद्ध, वृषभ युद्ध म्हणजे बैलांचं युद्ध, अज युद्ध, मेंढ युद्ध, कुक्कुट युद्ध, कुक्कुट कोंबड्यांची लढाई करतात ना. आज नाही करत असतील, पण बुद्ध काळामध्ये मनोरंजनाची सगळी साधनं होती. कारण कोंबड्याचं युद्ध, खेळ करणे हे त्यावेळेस त्या लोकांचं सुखदायक दर्शन घेणं होतं, काहीतरी करमणूक करायचं होतं. कुक्कुट युद्ध, वट्टक युद्ध, वट्टक एक प्रकारचा प्राणी आहे, त्याचं युद्ध, दंड युद्ध, मुष्टी युद्ध म्हणजे बॉक्सिंग, निबुद्ध, अयोधिक, अयोधिक याचा अर्थ होतो मारामारी करणे. बल्लग, सेनाव्यूह, अनिक दर्शन, अनिक दर्शन म्हणजे जसं राजाचे सैन्य ते कदमताल करतात ना, कदमताल, असे आपले सैनिक कदमताल करतात, तर राजाचे सैन्य कदमताल करत असतील, कामधाम सोडून बसून जाते पाहत. सुखदायक दर्शन. विसुख दස්සना, जसं आपल्याकडे गावाकडे जर जेसीबी आला, जेसीबी, गावाकडे लोक काम धाम सोडतात, पाहत बसतात जेसीबी. ते जेसीबी असा येते, असं माती, काय विसुख दස්සना. आता बुद्धाच्या काळात जेसीबी नव्हता, नाही तर याच्यामध्ये आला असता बघा तो शब्द, आहे की नाही. हे सगळे सुखदायक दर्शन आहेत, हे सगळे सुखदायक दर्शन आहेत बघा. जेसीबीचं आहे बरं. गावाकडे लोक कामधाम सगळं सोडून बसून जातात, बघू द्या म्हणतात, हे कसं करते, माती कशी काढते, सगळं सुखदायक दर्शन आहे. श्रमण गौतम म्हणजे इतर श्रमण किंवा ब्राह्मण श्रद्धेनं दिलेली भोजन ग्रहण करून ते सगळेजण नृत्य, गीत, वादन, प्रेक्ष, आख्यान, पाणीस्वर, वेताल, कुंभथुन, सोमनकरक, चंडाळ, वंश, धोपण, हस्तियुद्ध, अश्वयुद्ध, महिषयुद्ध, वृषभयुद्ध, मेंढयुद्ध, कुक्कुट युद्ध, वट्टक युद्ध, दंडयुद्ध, मुष्टियुद्ध, निबुद्ध, अयोधिक, अनिक दर्शन, या सगळ्या गोष्टींचं दर्शन घेण्यामध्ये आपला वेळ वाया घालवतात, आपलं जीवन वाया घालवतात. आणि अशा प्रकारच्या अयोग्य गोष्टी पाहण्यापासून श्रमण गौतम म्हणजेच भगवान बुद्ध हे सदैव अलिप्त राहतात बघा. हा फरक आहे भगवान बुद्धांमधला आणि इतर श्रमणांमधला.
त्यानंतर काय म्हटलेलं आहे, पुढे म्हणतात, ज्याप्रमाणे कित्येक श्रमण व ब्राह्मण श्रद्धेने दिलेली भोजन घेऊन विविध प्रकारच्या द्यूत प्रमाद खेळांमध्ये आसक्त होतात. विविध प्रकारचे खेळ आजही काय खेळतात, म्हणजे तुम्ही बघितलं असेल, हे जे गल्लोगल्लीनं जे फिरतात ना, हातात चादर घेऊन किंवा काहीतरी डमरू वाजवून सकाळी सकाळी फिरतात, 12 वाजेपर्यंत फिरतात. फिरल्यानंतर बढियापैकी जेवण झालं की कुठेतरी 4 जण बसतात, त्याचं अष्टचक्कर सुरू होते, ते असं खेळतात. ते काही काही लुडो खेळत बसतात, काहीतरी वेगळं काहीतरी खेळत बसतात. म्हणजे तुम्ही जे श्रद्धेने दिलेली भोजनं आहे त्याचा तो सदुपयोग होत नाहीये, ते आपला वेळ वाया घालवत नाहीत. त्याही काळामध्ये कित्येक श्रमण व ब्राह्मण श्रद्धेने दिलेली भोजन घेऊन अष्टपद माहित आहे, आधी खेळतात नाही, अष्टपद, दशपद म्हणजे लुडो, ते असं डब्बे करतात बघा, डब्बे करतात आणि मग ते असं, त्याला काय म्हणते तुम्ही, हा जे काय चंपू, जे काय शब्द असेल ते, बुद्ध काळात पण खेळायचे. हे आताचा शोध नाहीये, 2500 वर्षापासून लोक खेळत आले आहेत बघा. हे इथं म्हटलेलं आहे, अष्टपद खेळत बसतात. अष्टपद, दशपद, अंकाश, परिहारपद हा खेळ आहे. असं गोल करायचं, असं गोल करायचं आणि त्या गोलामध्ये कंचे, माहिती तुम्हाला कंचे, तुम्ही काय म्हणता त्याला, गोट्या, हा तेच कंचे. असं गोल करायचं, त्याच्यात ते गोट्या ठेवायच्या आणि दुसऱ्या गोटीला टच न होता आपली गोटी बरोबर अशी बाजूला करायची, अशी त्यावेळेचे खेळ आहेत, खेळत बसतात बघा लोक. तर हे त्याला म्हणतात परिहारपद. संतिक याचा अर्थ होतो एका ठिकाणी ठेवलेल्या सोंगट्या, हा शब्द आहे बघा मराठीतला, सोंगट्या दुसऱ्या धक्का न लाविता नखाने एक बाजूला काढणे, हा तो खेळ आहे. संतिक, खलिक, घटिका, शलाकस्त, अक्ष, पंगचीर, वंकक, मोक्षचिक, चिंगळूक, पत्ताळक, रथक, धनुक, अख्खारिका, मनेसिका याचा अर्थ होतो म्हणजे मनात काय आहे ते ओळखणे. तर त्यावेळेचे खेळ, हे सगळे त्यावेळेचे खेळ आहेत. आता काही शब्द तर असे आहेत की त्याचा अर्थही माहित नाही बघा. पण आता या सुत्तामध्ये जे शब्द आलेले आहेत यावरून तुमचा आणखीन एक अभ्यास होतो की आज जे लोक करतात ना, हे आताची पद्धत नाही आहे, हे 2500 वर्षापूर्वी सुद्धा लोक खेळायचे तसे. हे सगळे खेळांचे नाव आहेत ते बघा, खल्लिका, घटिका, शलाकस्त, अक्ष, पंगचीर, वंकक, हे सगळे नाव आहेत बघा त्या काळातले. त्यानंतर मनेसिका, यथावज्जाचा अर्थ कानिक, लंगडे इत्यादींची व्यंग नाटकाने दाखविणे. म्हणजे यथावज्जा नाट्य करून दाखवणे म्हणजे कसं की एखादा माणूस लंगडा आहे तर त्या लंगड्याची ऍक्टिंग करणे. एखादा व्यक्ती लुळा आहे तर त्याच्या लुळ्यापणाची अशी ऍक्टिंग करून दाखवणे. कोणी असं लंगडत चालतोय तर त्याच्या चालण्याची ऍक्टिंग करून दाखवणे. त्या काळातले खेळ आहेत, त्याला यथावज्जा म्हणायचे. तर इथं म्हटलेलं आहे, हे जे काही एवढे खेळांची नावं सांगितलेली आहेत ना, हे सगळे खेळ ज्याप्रमाणे कित्येक श्रमण व ब्राह्मण श्रद्धेने दिलेली भोजन ग्रहण करून या सर्व खेळांमध्ये आपला वेळ वाया घालवतात, आपलं जीवन वाया घालवतात. परंतु श्रमण गौतम अशा प्रकारच्या द्यूत प्रमाद स्थानांपासून श्रमण गौतम म्हणजे भगवान बुद्ध नेहमी अलिप्त राहतात. इथे भगवान बुद्ध वेगळे आहेत बघा, इतर श्रमणांपासून, इतर महाराजांपासून, इतर पांडित्यापासून, इतर साधू संन्याशांपासून श्रमण गौतम कसे वेगळे आहेत ही इथं तुम्हाला समजेल. त्यानंतर म्हटलेलं आहे, ज्याप्रमाणे कित्येक श्रमण व ब्राह्मण श्रद्धेने दिलेली भोजने घेऊन मोठ्या मोठ्या उंच आणि महागड्या आसनांचा स्वीकार करतात, अशा प्रकारच्या उंच व मोठ्या आसनांच्या वापरापासून सुद्धा श्रमण गौतम अलिप्त आहेत. आता तुम्ही टीव्हीवरती बघता ना,
ते जे टी व्हीवर प्रवचन करणारे साधू संन्यासी आहेत, त्यांचा तुम्ही स्टेज बघा कसा असतो, त्यांची बसायची चेअर बघा कशी असते. म्हणजे असं जडी जवारात लावलेलं आहे, त्याला सोनं चांदी लावलेलं आहे, अशा महागड्या आसनावरती बसतात. त्यांचं आसन, त्यांचं बिछाना, सगळ्या गोष्टी एकदम महागड्या असतात बघा. असतात ते साधू संन्यासी, पण त्यांची आसनं किती महागडी असतात. इथं म्हटलेलं बघा की ज्याप्रमाणे आसंदी हे आसनांचे प्रकार आहेत त्या काळातले, आसंदी, पल्लक, गोनक. गोनक याचा अर्थ होतो लांब लांब लोकर असलेली सतरंजी. त्या काळाचे शब्द आहेत हे. जसं तुम्ही सतरंजीवर बसलेले आहात ना, त्या काळात सुद्धा सतरंजी वापरायचे, त्याला म्हणायचे गोनक. चित्तिका, पटिका, पटलिका याचा अर्थ होतो फुलांची नक्षी काढलेले लोकरापासून बनवलेले आसन, की ज्याच्यावरती मस्त असं छान फुलांचं नक्षीकाम केलेलं आहे. अशा प्रकारचे काही आसनं वापरतात, त्याला म्हटलेलं आहे पट्टलिका. त्यानंतर तुलिका याचा अर्थ होतो, तुलिका म्हणजे कापूस भरलेलं छानपैकी असं नरम आसन. ते सुद्धा काही श्रमण गौतम काही श्रमण वापरतात. तुलिका, विकतिका, उदलोमी, एकंतलोमी, ठिस्स, कोसेय, कुत्तक, हत्तथर म्हणजे हत्तीच्या चामडीपासून बनवलेलं आसन. अस्सथर म्हणजे घोड्याच्या चामडीपासून बनवलेलं आसन. आता कोणी वापरत नाहीत, त्याच्यावरती बॅन आहे. पण बुद्ध काळामध्ये जे श्रमण होते, मोठमोठे महाराज होते, साधू संन्यासी होते, तर ते अशा प्रकारच्या आसनांचा वापर करायचे. हत्तथर म्हणजे हत्तीच्या चामड्यापासून बनवलेलं आसन. अस्सथर म्हणजे घोड्याच्या चामड्यापासून बनवलेलं आसन. रथथर म्हणजे राजे महाराजांचे रथ असायचे बघा त्या काळात, रथ मोठे. त्या रथावर जे आसन असायचं ते सुद्धा आसन अत्यंत महागडं असायचं, त्याला म्हटलं रथथर. अजिन्न पवेनी, आणि हा एक शब्द आहे, काय शब्द आहे हा, कदली मीग पवरचथरन. आता हा शब्द मलाच माहित नाही काय याचा अर्थ होतो. कदली मृगाच्या कातड्यांपासून बनवलेले आसन. मृग म्हणजे आपलं हरिण, हे हरणाची एक जात आहे बघा, कदली मृग. त्याला गळ्यामध्ये त्याचं ते कंठ असतो, त्याचा वास येतो बघा. कस्तुरी आहे ना, कस्तुरी म्हणतात. तर त्या जातीचं एक हरिण आहे कदली मृग. त्याची शिकार करायची, त्याला मारायचं आणि त्याच्या चामड्यापासून आसन बनवायचं. त्याला म्हटलेलं आहे कदली मीग पवर चथरन. सौत्तर छद्द उभ तो लोही तू कुपधान. आता एवढे कठीण शब्द आहेत बघा. म्हणजे त्या काळातलं, म्हणजे तुम्हाला याच्यावर एक अभ्यास असाही करता येईल की त्या काळामधले जे साधू संन्यासी होते, राजे महाराजे होते, ते त्यांची संस्कृती कशी होती, त्यांचं खानपान कसं होतं, ते कोणते कपडे घालायचे, ते कोणते खेळ खेळायचे, ते कशा प्रकारे प्रवास करायचे, ते कोणत्या प्राण्यांचं पालन, म्हणजे हे सगळं तुम्हाला याच्यातून अभ्यास करता येईल. कारण हे भगवान बुद्धाच्या काळातील कल्चर, संस्कृती कशी होती हे दाखवणार सुद्धा हे सुद्धा आहे. हा सुद्धा अभ्यास करता येतो. अशा प्रकारे इत्यादी उंच आणि मोठ्या आसनांचा स्वीकार करतात. परंतु अशा प्रकारच्या उंच आणि मोठ्या आसनांच्या वापरापासून श्रमण गौतम म्हणजेच भगवान बुद्ध हे नेहमी अलिप्त राहतात. इथे सुद्धा भगवान बुद्ध हे वेगळे आहेत. भगवान बुद्ध इतर सर्व श्रमणांपेक्षा, इतर सर्व साधू संन्याशांपेक्षा वेगळे आहेत बघा. त्यांच्या आचरणातून, त्यांच्या शील चारित्र्यातून. पुढे म्हटलेलं आहे, ज्याप्रमाणे कित्येक श्रमण आणि ब्राह्मण श्रद्धेने दिलेली भोजने घेऊन विविध प्रकारच्या मंडन विभूषणादिकांचा स्वीकार करतात. मंडन विभूषणादी, मंडन विभूषण ठाणा म्हणतो ना आपण, माला गंध विलेपन धारण, मंडन विभूषण ठाणा. काय त्याचा अर्थ होते, म्हणजे या शरीराला सजवणे, या डोक्याच्या शेंड्यापासून अगदी पायाच्या नखापर्यंत
स्वतःच्या शरीराला सजवतात बघा काही काही श्रमण. काही काही साधू संन्यासी इथे सांगितलेलं आहे कोणते कोणते आहेत, जसं श्रद्धेने दिलेली भोजने घेऊन उच्छादन परिमर्दन. आता तुम्ही सर्व करत असाल मेकअप, तुम्हाला पावडर आणि क्रीमच्या पलीकडे काहीच माहिती नाही. आता हे बघा काय काय आहे, पावडर आणि क्रीमच्या पलीकडे काहीच माहित नाही तुम्हाला, तुम्ही काहीच मेकअप करत नाही. पण बुद्ध काळामधल्या स्त्रिया, राजे महाराजे किंवा सगळे काय मेकअप करायचे बघा. सौंदर्य प्रसाधनाची नावं आहेत. उच्छादन म्हणजे उठणं, काय म्हणतात, उठणं. हा. परिमर्दन, नाहापन, संबाहन. आता संबाहनाचा अर्थ होतो मल्लांप्रमाणे शरीराचं ताडण करणे. मल्ल लोक, असं मल्ल लोक म्हणजे ते आखाडा करणारे, ते बघा आपल्या शरीराचं कसं हे मर्दन करतात, म्हणजे मालिश. तो सुद्धा मेकअपचा भाग आहे. इथं सांगितलेलं आहे परिमर्दन, नहापन, संबाहन. त्याला संबाहन म्हटलं. संबाहन, आदास याचा अर्थ होतो आरशात स्वतःच्या शरीराची टेहाळणी करणे. त्याला म्हटलेलं आहे आदास, टेहाळणी. जसं पोलीस लोक चोराची टेहाळणी करतात, तसं काही काही लोक स्वतःला आरशामध्ये पाहून स्वतःची टेहाळणी करतात की बरोबर आहे की नाही, सर्व डोळे बरोबर आहे का, केस बरोबर आहे का, नाक बरोबर आहे का, तोंड बरोबर आहे का, सगळं व्यवस्थित आहे की नाही. हे सगळं मेकअपचं काम आहे. हे बघा आदास, अंजन, माला, विलेपन म्हणजे पावडर, मुखचूर्णक म्हणजे तोंडाला चांगलं बनवतं काही चूर्ण असेल, मुखचूर्णक. मुखलेपन, आता मुखलेपन माहित आहे, फेशियल, त्याला फेशियल म्हणतात. मुखलेपन, हस्तबंध म्हणजे बांगड्या, हस्तबंध, शिखाबंध, दंडक म्हणजे हा इथं घालतात बघा त्या, दंडक, नाळिका, खडग, छत्र म्हणजे डोक्यावरची टोपी, चित्रोपाहन, उष्णीश, मणी, वाळ, विजनी, दीर्घ दशांची पांढरी शुभ्र वस्त्रे इत्यादी मंडन विभूषणादिकांचा स्वीकार करतात. अशा प्रकारच्या मंडन विभूषणादिकांचा स्वीकार करण्यापासून श्रमण गौतम म्हणजेच भगवान बुद्ध हे नेहमी अलिप्त राहतात. बघा इथे सुद्धा भगवान बुद्ध इतर सर्व श्रमणांपासून, साधू संन्यासांपासून सर्वांपेक्षा भगवान बुद्ध हे वेगळे आहेत. बघा पुढे म्हटलेलं आहे, ज्याप्रमाणे कित्येक श्रमण व ब्राह्मण श्रद्धेने दिलेली भोजने घेऊन विविध प्रकारच्या कथांमध्ये कथालाप करतात आणि आपला वेळ खर्ची करतात. कथा, गोष्टी सांगणे, कॉमेंट्रीज करत राहणे आहे की नाही. काही काही लोकांना सवय असते ना, म्हणजे त्यांचं तोंड म्हणजे एक प्रकारचं एफएमच आहे, तोंड कधी बंदच राहत नाही, चालू असते काही ना काही चालूच असते. इथं सांगितलेलं आहे की दिलेली भोजने घेऊन कोणत्या कोणत्या कथा सांगतात. कथा सांगत बसा बघा काही काही श्रमण गौतम, चांगली धार्मिक कथा सांगा ते नाही. कोणत्या कथा सांगतात? कथा, राजकथा म्हणजे तो राजा असा, तो राजा तसा, या राजानं असं केलं, त्या राजानं, राजकथा, चोर कथा, महामात्य कथा, सेना भय, युद्ध कथा, अन्न पान, वस्त्र, शयन, माला, गंध, याती म्हणजे नातेवाईकांची कथा. काही काही लोकांना खूप चांगलं वाटतं नातेवाईक सांगायला, म्हणजे आमचा अनुभव आहे, आम्ही जर कोणाकडे, सगळे तसे नाही पण काही काही लोकांची सवय असते बघा. आता वास्तविक पाहता तुमच्या मामाशी आम्हाला काही घेणदेण नाही, तुमच्या जावाईशी आम्हाला काही घेणदेण नाही, तुमच्या पोराच्या पोरीशी काही काहीच घेणदेण नाही. सांगतात भंतेजी माझी पोरगी अमेरिकेला आहे, भंतेजी माझा जावई डॉक्टर आहे, भंतेजी माझा पोरगा लंडनला आहे, म्हणजे सांगत राहतात माझा पोरगा लय हुशार आहे, माझा पोरगा पहिल्यांदा सगळं चांगलं आहे. पण भंतेजीला काय सांगत बसता हे. काही काही लोकांना सवय असते, जावयाचं सांगत बसतील, सुनबाईचं सांगत बसतील, मामाचं सांगत बसतील, सगळं सांगत बसतात बघा. याती बांधवांचं कथा सांगत राहतात. हे सांगू नये, हे भंतेजींना सांगू नये, कारण भंतेजींना सांगून काय करणार भंतेजी बिचारे. तर इथं बघा हे सवय आहे अशी, ही याती कथा म्हणजे नातेवाईकांबद्दल सांगत राहणे,
यान, ग्रामकथा म्हणजे गावाबद्दल सांगणे, निगम कथा, नगर कथा, जनपद कथा, स्त्री कथा, शूर कथा, विशिखा. आता विशिखा म्हणजे काय? विशिखा याचा अर्थ होतो रस्ता, अमुक, विशिखा चांगली, वाईट, शूर, समर्थ अशा तऱ्हेने तीच विषयी तृष्णात्मक बोलणे. एखाद्या रस्त्याविषयी बोलत राहणे, एखाद्या मार्गाविषयी बोलत राहणे त्याला म्हटलेलं आहे विशिखा. कुंभस्दान हे पूर्वप्रेत म्हणजे मेलेल्या माणसाबद्दल. आता जो माणूस गेला बिचारा, पण त्याच्याबद्दल पण बोलत राहतात. पूर्वप्रेत कथा इत्यादिकांच्या व दुसऱ्या अनेक निरर्थक कथा लोक आख्यायिका, लोकांबद्दलच्या कथा, समुद्र आख्यायिका म्हणजे याचा अर्थ होतो म्हणजे खणणे, एखाद्या गोष्टीचं ऑपरेशन करणे, एखाद्या गोष्टीचा सूडच काढणे बघा, त्याला म्हटलेलं आहे समुद्र आख्यायिका. समुद्र कसा खोल असतो, समुद्र खोल असतो ना, कितीही खोल जा, ते खूप खोल असतो बघा. तर काही लोकांना समुद्र कथा सांगायच्या आवडी आहेत, म्हणजे एखाद्या गोष्टीच्या एकदम आतपर्यंत जातात, एकदम त्याचं ऑपरेशन करतात, ती आहे समुद्र आख्यायिका. इति भव कथा. हे काय इति भव कथा म्हणजे असं होईल, असं व्हायला नाही पाहिजे, तसं व्हायला पाहिजे, अशा प्रकारच्या इत्यादी अनेक प्रकारच्या ग्राम्य कथालाप करण्यात आपला वेळ खर्च करतात, आपलं जीवन व्यर्थ करतात. परंतु अशा प्रकारच्या कथालापांपासून श्रमण गौतम म्हणजेच भगवान बुद्ध हे नेहमी अलिप्त राहतात बघा. इथे सुद्धा भगवान बुद्ध हे सर्व श्रमणांपेक्षा, सर्व साधू संन्याशांपेक्षा, सर्व परिव्राजकांपेक्षा वेगळे आहेत. पुढे म्हटलेलं आहे ज्याप्रमाणे कित्येक श्रमण व ब्राह्मण श्रद्धेने दिलेली भोजन घेऊन विविध प्रकारचा वार्तालाप करतात. वार्तालाप कोणता? जसं तुला धर्म विनय कळत नाही, मला कळते, तुला ते कसंच कळत नाही, तुझा मार्ग चुकला आहे, माझाच मार्ग बरोबर आहे, माझं म्हणणं बरोबर आहे, तुझं म्हणणं बरोबर नाही, चुप बस. इथं लिहिलंय बघा. त्यानंतर तू आधी म्हणावयाचे ते मागून म्हणतोस आणि मागून जे म्हणायचं ते आधी म्हणतोस. म्हणजे पहिली गोष्ट दुसऱ्यांदा म्हणतो आणि दुसरी गोष्ट पहिल्यांदा म्हणतो, अशी काही. तुला जे आधी म्हणायचे असते ते मागून म्हणतो आणि जे मागून म्हणायचं असते ते आधी म्हणतोस. तू जे इतके ज्ञान मिळवलेस ते सर्व बेकार आहे, ते सर्व फुकट आहे, तुझा वाद दोषयुक्त आहे, तुला मी वादात पकडलेले आहे, यातून सुटण्याचा प्रयत्न कर, तुझ्या शक्ती असेल तर स्वतःला वाचवून दाखव. अशा तऱ्हेचे भांडणे उकरून काढतात. कोण काढतात उकरून? तुम्ही श्रद्धेने दिलेली भोजन ग्रहण करून कित्येक श्रमण, परिव्राजक, ब्राह्मण, कित्येक साधू संन्यासी असे कामं करतात बघा. अशी कामं म्हणजे हे भांडण लावायची कामं आहेत. तुझंच बरोबर नाही, माझंच बरोबर आहे, मी जे म्हणतो तेच बरोबर आहे, मला धर्म माहिती आहे, तुला धर्म माहिती नाहीये, तुला जे म्हणायचं आहे तू नंतर म्हणतोस, तुला जे म्हणायचं आहे ते म्हणू नको, म्हणजे माझंच खरं आहे म्हणतात. तुला काही समजत नाही, तुला काही माहिती नाही, तू शांत बस. अशा प्रकारे विविध प्रकारच्या गोष्टी करून वार्तालाप करून विविध प्रकारचे भांडणे उकरून काढतात, विविध प्रकारचे शब्द मारतात आणि अशामुळे भांडणं होतात, वादविवाद होतात. आणि अशा प्रकारच्या भांडणापासून श्रमण गौतम म्हणजेच भगवान बुद्ध हे नेहमी अलिप्त असतात बघा. इथे सुद्धा भगवान बुद्ध हे वेगळे आहेत. इतर सर्व श्रमण, इतर सर्व परिव्राजक, इतर सर्व साधू संन्याशांपेक्षा भगवान बुद्ध हे वेगळे आहेत. पुढे म्हटलेलं आहे ज्याप्रमाणे कित्येक श्रमण व ब्राह्मण श्रद्धेने दिलेली भोजन घेऊन विविध प्रकारचे संदेश किंवा निरोप इकडून तिकडे घेऊन जाण्याचं काम करतात. म्हणजे संदेश वाहकाचं काम करतात. कोणाकोणाचे संदेश इथं सांगितलेलं आहे. भोजने घेऊन राजे, मंत्री, क्षत्रिय, ब्राह्मण, गृहपती, कुमार
वगैरे जनांच्या इकडे ये, हे तिकडे घेऊन जा, ते तिकडे आण, हे इकडे घे. काय लिहिलं बाय? हे मराठीचा प्रॉब्लेम आहे बघा. मी तुम्हाला पहिल्या दिवशी बोललो की नाही, त्रिपिटकाचा जर चांगला अभ्यास करायचा असेल ना तर हिंदीमध्ये वाचा. कारण मराठीमध्ये जे भाषांतर केले ना ते म्हणजे समजते आपल्याला भाषांतर कसं आहे ते, पण त्याची जी लेवल आहे, लेवल त्या म्हणजे त्या तत्वज्ञानाची जी एक लेवल असते बघा, ते भाषांतरामध्ये ती लेवल अशी खाली घुसून जाते बघा. त्याचं ते महत्व राहत नाही. तर कधी कधी मराठीची गंमत आहे बघा अशी. तर इथं म्हटलेलं आहे म्हणजे ह्या राजाचा संदेश त्या राजाकडे घेऊन जाणे, त्या राजाचा संदेश त्या राजाकडे घेऊन जाणे, असं संदेश वाहकाचं काम करतात. त्या काळामध्ये करायचे. म्हणजे एखाद्या राजाने एखाद्या ब्राह्मणाला संदेश दिला की जा त्या राजाकडे जा आणि माझा संदेश त्याला सांग. मग तो संदेश घेऊन त्या राजाकडे जायचा. मग तो राजा खुश होऊन त्याला काही सोनं चांदी हिरे माणिक मोती द्यायचा. ते खुश व्हायचे. त्यांना असं वाटायचं अरे हे काम चांगलं आहे, खायलाही मिळते, सोनं चांदी दागदागिने सगळेच मिळते. मग ते हे कामं करायचे. तर इथे सांगितलेलं आहे की असे अनेक श्रमण आहेत की राजे मंत्री क्षत्रिय ब्राह्मण गृहपती कुमार वगैरे यांच्याकडे इकडे ये, हे तिकडे घेऊन जा, ते तिकडेच ठेव, हे इकडे आण, अशा हुकुमास अनुसरून निरोप घेऊन जाण्या येण्याचे काम करतात. म्हणजे संदेश, इकडची गोष्ट तिकडे घेऊन जाणे, तिकडची गोष्ट तिकडे घेऊन जाणे, असं संदेशाचंच काम करत राहतात. चांगलं धर्माचरण करत नाही, लबाडी करतात. त्यामुळे तर म्हटलेलं आहे येण्या जाण्याचे काम करत राहतात. परंतु अशा प्रकारचे निरोपी काम करण्यापासून श्रमण गौतम म्हणजेच भगवान बुद्ध हे नेहमी अलिप्त राहतात. बघा इथे सुद्धा भगवान बुद्ध इतर सर्व श्रमणांपासून साधू संन्याशांपासून परिव्राजकांपासून वेगळे आहेत. पुढे म्हटलेलं आहे ज्याप्रमाणे कित्येक श्रमण आणि ब्राह्मण श्रद्धेने दिलेली भोजने घेऊन अनेक तऱ्हेच्या लबाड्या करतात, लाभाकरिता वटवट करतात. बघा मराठी काय समजलं का? आता हे मराठीचे शब्द काय इथे लिहिला, लाभाकरिता जास्त वटवट करू नको म्हणतो ना आपण, तो शब्द आहे इथे. अशी मराठी आहे बघा आपली ही भाषांतराची. लाभाकरिता वटवट करतात. वटवट करणे म्हणजे काय? बडबड. आता इथं बडबड करतात. दरबार भरवतात. काही साधू संत दरबार सुद्धा भरवतात. बघा आज पण दरबार भरतात. बघा तुम्ही जर टीव्हीवर अगर बघाल आज सुद्धा मोठमोठे दरबार भरवतात. अनेक महाराज अनेक साधू संन्यासी मोठमोठे दरबार भरवतात. दरबार. आणि त्या दरबारामध्ये बिचारे कोण येतात? हे दुःखी पीडित लोक येतात. बिचारे दुःखी पीडित लोक येतात. एक तर ते आम्ही फेसबुक कधी टीव्हीवर बघतो, कॉमेडी शो चालतो बघा ते अनिरुद्धाचार्याचा. राधे राजे गुरुजी बोलो मैं 3 दिन से यहाँ पे हूँ, अभी मुझको घर नहीं जाना गुरुजी, मुझे यही रहना है. आणि हा काय म्हणतो? घर क्यों नहीं जाना है, मम्मी तुमको ज्यादा काम बताती है क्या? अरे काहीतरी कॉमेडी शो चालतात बघा हे. तुम्ही बघितलं असेल तर अनेक आहेत बघा, असे अनेक लोक आहेत. म्हणजे कोणी त्याच्यावर कागदावरती लिहून तुमचं भविष्य सांगतो काय, कोणी तुमच्या मनातील जाणतो काय. एक तर शो आता काल परवा मी फेसबुकला बघितला, तो मला वाटते ख्रिश्चन धर्माचे जे पादरी असतात ना, ख्रिश्चन धर्माचा तो असेल, तर त्याचाच दरबार बघितला मी बघा, फेसबुकला बघितला असेल मी. तर त्याच्या दरबारामध्ये एक माणूस आला ज्याला पॅरालिसिस झालेला होता. असे हात असा वाकडा, तोंड असं एकदम वाकडं झालेलं आहे, पाय वाकडे झालेले आहे, आणि असं कसं तरी करत करत 2 माणसाचा आधार घेऊन तो चालत आलेला आहे. आणि मग तो जो होता तिथला तो दरबार भरवणारा तो म्हणे इन द नेम ऑफ गॉड, ईश्वराच्या नावानं भू, त्याच्या डोक्याचा हात ठेवला, भू केला, पडला तो खाली. बाकी सगळे बाजूला झाले. बाकी सर बाजूला हो म्हणे, अभि ये खुद स्वतःहून उठेल म्हणे, हा स्वतः उठेल म्हणे, स्वतःच उठला.
आता एका मिनिटापूर्वी त्याचं तोंड असं वाकडं होतं, हात वाकडे होते. अरे म्हटलं उठला, चालायला लागला. म्हटलं बाबा खरंच म्हटलं याच्यासारखा कॉमेडी शो कोणता नाही. जे लोक MBBS झाले डॉक्टर आहेत ना, त्यांनी रिझाईन करून टाका. त्यांनी रिझाईन करून टाका आणि त्यांना सांगा की त्या दरबारामध्ये जा. म्हणजे असे अनेक प्रकार घडतात बघा. आणि बिचारे लोक सुद्धा विश्वास ठेवतात. एक दरबार भरते, तो आता त्याचं काय मला नाव आठवत नाही, काय त्याचं नाव मला ते दरबार भरतात बघा. दरबार लोक बिचारे आपलं दुःख घेऊन येतात. तुम्ही 3 इडियट्स पिक्चर बघितलं, आपला कोणता पिक्चर आहे आपला हा आमिर खानचा, PK पिक्चर मध्ये ते असे की त्याचा दरबार त्या सगळा रॉंग नंबर घुसलेला बघा. रॉंग नंबर, राईट नंबर कोणता तो इथं आहे, बाकी सगळा रॉंग नंबर आहे. राईट नंबर इथंच आहे, पण राईट नंबर जाणला पाहिजे, कारण सगळीकडे रॉंग नंबरच आहे. सगळीकडे रॉंग नंबर आहे. त्या रॉंग नंबर मध्ये फसायचं नाही आहे. आपल्याला राईट नंबर कोणता आहे, राईट वे कोणता आहे, योग्य मार्ग कोणता आहे ते आपण जाणला पाहिजे. कारण बुद्ध काळामध्ये अशा प्रकारचे रॉंग नंबर होऊन दे, हा ब्रह्मजाल सुद्धा या रॉंग नंबरवरच आधारित आहे. आता पुढे जसं आपण जाऊ ना, पुढे आपल्याला महाशील बघायचा बुद्धामध्ये. महाशील झाल्यानंतर त्या काळामध्ये जे 62 संप्रदाय होते, त्या 62 संप्रदायांपैकी 6 संप्रदाय मुख्य होते. त्यांची काय विचारसरणी होती, त्यांचे काय तत्व होते, आणि त्या तत्वांचं खंडन भगवान बुद्धांनी कशा प्रकारे केलं हे आपण बघणारच आहोत. तर आज हे बघायचं आपल्याला की ज्याप्रमाणे कित्येक श्रमण व ब्राह्मण श्रद्धेने दिलेली भोजने घेऊन अनेक तऱ्हेच्या लबाड्या करतात, लाभांकरिता वटवट करतात, दरबार भरवितात, आपणास अमुक पाहिजे असे सूचनायुक्त भाषण करतात, काही लाभांसाठी कोडगेपणाने पुन्हा पुन्हा त्रास देतात व थोडे थोडे पुष्कळ लाभ मिळविण्याच्या इच्छा करतात. अशा तऱ्हेच्या फसवेगिरीपासून श्रमण गौतम हे अलिप्त आहेत. बघा, भगवान बुद्ध हे अलिप्त आहेत. कारण भगवान बुद्ध कधी दरबार भरत नाही, भगवान बुद्ध कधी लबाडी करत नाहीत. बघा, भगवान बुद्ध कधी कोणाला रॉंग नंबर सांगत नाहीत. भिक्षू संघ सुद्धा कधी कोणाला रॉंग नंबर सांगत नाही. कारण जीवनातलं सत्य एकच आहे, शील, समाधी आणि प्रज्ञा. याच्याशिवाय दुसरा कोणता दुःखमुक्तीचा मार्ग नाही. कोणती तरी अलौकिक शक्ती येईल, कोणता परमेश्वर येईल, कोणता ईश्वर येईल, कोणता गॉड येईल आणि तुमचं भलं करेल, असं कधीही होत नाही. तुम्हीच तुमचे सुख करता आहात, तुम्हीच तुमचे दुःख हरता आहात. दुसरा कोणीही तुमचा सुख करता, दुःख हरता होऊ शकत नाही. तुम्हीच तुमचे दीप बना, अत्तदीप बना. अशा प्रकारे श्रमण गौतम हे इतर सर्व श्रमणांपेक्षा, ब्राह्मणांपेक्षा, परिव्राजकांपेक्षा किंवा साधू संन्याशांपेक्षा भगवान बुद्ध हे वेगळे आहेत. तर अशा प्रकारे बघा, भगवान बुद्धांमध्ये जे मध्यमशील आहे, ज्याला मज्जिमाशील असं म्हटलेलं आहे, तर या ठिकाणी भगवान बुद्ध म्हणतात की ते पृथक जन आहेत, सामान्य जन आहेत. असे सामान्य जन भगवान बुद्धांमध्ये असलेल्या या मध्यमशिलाची स्तुती करतात, प्रशंसा करतात की बुद्ध असे आहेत, बुद्ध असे आहेत, श्रमण गौतम असे आहेत. पण भिक्षूंनो, तुम्ही अशा स्तुतीमुळं, अशा प्रशंसेमुळं भारावून जायचं नाही, अति आनंदित व्हायचं नाही, अति उत्साहित व्हायचं नाही. कारण अति आनंदित होणार, अति उल्हासित, अति जर हर्षोल्लासित झाले तर ते सुद्धा तुमच्या दुःखमुक्तीच्या मार्गामध्ये अडथळा निर्माण होईल. त्यामुळे भगवान बुद्धांमध्ये असणारे हे मध्यमशील आहे, हे सुद्धा आपण खूप चांगल्या प्रकारे जाणून घेतलं पाहिजे. तर अशा प्रकारे आजच्या धम्मदेशनेमध्ये आपण भगवान बुद्धांमध्ये असणारं मध्यमशील कोणतं हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर उद्याच्या किंवा पुढच्या धम्मदेशनामध्ये आपण बुद्धांमध्ये महाशील कोणता आहे ते आपण जाणून घेऊया. तेव्हा आजची धम्मदेशना आपण या ठिकाणी समाप्त करीत आहोत. सर ते शेवटी आशीर्वाद गाथेने आजची धम्मदेशना या ठिकाणी समाप्त करतो.